मोन्था चक्रीवादळ आंध्र प्रदेशमध्ये समुद्र किनाऱ्यावर धडकणार असल्याची माहिती समोर येते। महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह 9 राज्यांमध्ये 3 दिवस पावसाची शक्यता सुद्धा वर्तवली गेली आहे। आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। या संदर्भात आणखी माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील यांच्याकडून। सुशांत, हे चक्रीवादळ किती घातक ठरू शकतं आणि त्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेण्यात येते? 23 ऑक्टोबर 2025 म्हणजे रोजी दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि त्याचे रूपांतर 25 ऑक्टोबर 2025 ते चक्रीवादळाचे डेव्हलपमेंट होत गेलेली आहे। मात्र हे चक्रीवादळ मोन्था हे 2025च्या अरबी समुद्रात पहिले चक्रीवादळ आहे आणि भारतीय हवामान खात्याच्या अनुसार IMDच्या अत्यंत तीव्र चक्रीवादळ असलेलं हे म्हणून वर्गीकृत केलेलं आहे। मात्र याचा इफेक्ट तसा गुजरात किंवा महाराष्ट्रावर होणार नसून मात्र ह्याचा जो काही इफेक्ट आहे तो अंदमान निकोबार बेटापासून उत्तर पश्चिमेकडे सरकत असल्याचं ओडिशा, आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे ते वळल्याचं कळत आहे। मात्र आज ह्या भागातील अनेक शाळांना किंवा कॉलेजेस इतर ठिकाणी अनेक सुट्ट्या देण्यात जाहीर करण्यात आलेल्या आहे। मात्र प्रभावित क्षेत्र म्हणजे ओडिशातील पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपाडा आणि भद्रक, तसंच पश्चिम बंगालमध्ये साऊथ 24 परगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये श्रीकाकुलम आणि विजयनगरम इथे याचा प्रभाव जास्त प्रमाणात असणार आहे। तर ओडिशा आणि आंध्रमध्ये 200 ते 300 मिलीमीटर मुसळधार पाऊस परिस्थिती नद्यांना पूर निर्माण करण्याची शक्यता आहे। तसंच अजूनपर्यंत 8 ते 10 लोकांचा मृत्यू झाल्याचं, तसंच अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचे आणि हजारो हेक्टर शेतीचं नुकसान, पिकांचं नुकसान झाल्याचं माहिती मिळत आहे। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।